तुम्ही फायदा उचलू शकता 23 ऑनलाईन चर्चेसचे भारताच्या प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर आमच्याकडे 3 विशेष चर्चेस आहेत. टीनेजर्ससाठी ज्याचं नाव आहे तुफान आणि ज्ञानी 3. मुलांसाठी आमच्याकडे ऑनलाईन चर्च आहे. मूक बधिरांसाठी पण आमच्याकडे चर्च आहे. साइन लँग्वेजचे चर्च. त्यानंतर तुम्ही आमच्या ऑनलाईन चर्चेसला बघू शकता. उडियामध्ये, तेलुगूमध्ये, तामिळमध्ये, गुजरातीमध्ये, कन्नडामध्ये, तुलुमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, छत्तीसगढीमध्ये, राजवी बरेली में, आसामीमध्ये, मराठीमध्ये, पंजाबी, नेपालीमध्ये, कोंकणी, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, बेंगॉली आणि मालवणीमध्ये. याचा फायदा उचलून पूर्ण भारतात लोकांना सुवार्ता सांगा. गॉड ब्लेस यू. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे दिव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या जरी अडचणही, चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या जरी अडचणही, चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मराठी ऑनलाईन चर्च मध्ये क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे. ही वेळ प्रार्थनेची. जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहत असाल, तुम्ही सेंटर मध्ये असाल, आपले हात स्वर्गाकडे उचलून डोळे बंद करून आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत. परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. या पूर्ण आठवड्यासाठी आपल्या पास्टरसाठी, आपल्या लीडर्ससाठी, सर्वांसाठी आपण प्रार्थना आणि सुरक्षिततेची घोषणा करणार आहोत. रिबो जोंदला बोसा मर्मागा जेले होन रहा से रे बोंदली रसायता लेद्रहांतो कोसोथोली रबो शात्रा कासेले रे बोंदली ब्रह्मा से थे रेजे थे रे हुंता कासे खेरे हो शात्रा हांतला रबो शामा ममा जेग्रे गेजेते रोजा ब्रह्मा मगारी रहांतो लोरो बोंदले रे बोशाला रबा ली ब्रह्मा से गेले रे हुंता कासे खेले रे बोशा ब्रह्मा मा कासे थे रोज अहांता कासे खेले रे बोंदली ब्रह्मा मा से खेले रे ओंत्रमा से थे. धन्यवाद करते पिता परमेश्वर. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, मी प्रार्थना आणि घोषणा करतो पिता परमेश्वर, आमच्या पास्टरसाठी पिता परमेश्वर, पास्टर आयझॅकसाठी पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, तुझ्या महान कृपेने पिता परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर आम्ही तुझी बुद्धी, तुझी पिता परमेश्वर शांती, तुझे आनंद म्हणतो येशूच्या नावात. तुझी सुरक्षिततेचे आव्हान करतो येशूच्या नावात. रिबाहांचा कोथोले रे बोते रिब्रा अजहेंते. ओ पिता परमेश्वर, प्रत्येक पाहणारे पिता परमेश्वर जे आमच्या सोबत जुडले या ऑनलाईन चर्च द्वारे पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनामध्ये पण पिता परमेश्वर आम्ही सुरक्षिततेचे आव्हान बोलते. हो पिता परमेश्वर, ते पिता परमेश्वर देवीय श्वास मध्ये पिता परमेश्वर त्यांची सर्व गरजे तू पुरून दिलीस, त्यासाठी पिता परमेश्वर धन्यवाद. धन्यवाद पिता परमेश्वर आजच्या आठवड्यासाठी, आजच्या वचनासाठी पिता परमेश्वर जे तुझ्याकडून आले. रिबो हुंद्र हासा खेतेले रे लीदा रहांतो खोसेथे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण सर्व मानवासाठी आणि देशाच्या नेत्यांसाठी, विशेषतः भारतासाठी प्रार्थना करणार आहोत. आपण वचन बघणार आहोत. पहिल्या तिमोथी याचा 2 अध्याय 1 ते 4 वचन म्हणते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाराच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपल्या तारणारा देव याच्या दृष्टीने चांगलं व स्वीकार करण्यास योग्य आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. हालेलुया. आपण सर्व राष्ट्रांसाठी, नेत्यांसाठी आणि सर्व मानवासाठी विशेषतः भारत देशात आत्म्याच्या भाषेत उत्कटतेने प्रार्थना करणार आहोत. घोषणा करणार आहोत की 2022 मध्ये संपूर्ण जगात स्वार्थ सतत आणि वेगाने पसरत आहे. हालेलुया. तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. रिजा अजहेंतु ले रे जेथे रोसाकी रैया हांते रिदारी का सोराबांचा खाते ले रे बोंतली ब्रह्मा जाता ले दे रे कोतोरी बहांत्र मागा जेते रेजेते ले रे बोसा ब्रह्मा ले रे बोंतली ब्रह्मा जायाता रेजे के ले रे ओंत्र कासे थे रिसा कारा हमता कासे खेले रे बोसा ब्रह्मा मागा जेगे रिदा का सेरी अंदर रहांतो रिदा रकेते रोक रमा कासे खेले रे बोगारी बाजी गहांते ले ग्रमा जेते रिता तियांतो कोतो रित रहा कासे ले रे बोसा मामा ली ब्रह्मा जेते रेजे खेले रे ओंत्र हांता कासे ते. प्रार्थना कर आपल्या भारत देशाचा प्रभू परमेश्वर येशू मसीह, येशू ख्रिस्त आहे. रिसा खेते रोसा खाता लीरा बोतले ब्रह्मांतो रिके सेते ले होंत्र कासेते. आपण आपल्या मानवासाठी री होंत्र कासेते, विश्वभरात पिता परमेश्वराची शांती बोलतो. रिके सेते ले होंत्र कासेते रोसा आंता कासेते. प्रत्येकाचं तारण म्हणतो. रिसा हालारा होंत्र कासेते रोसा आंता कासे केले रे बोंत्र हांता कासेते. आपल्या भारतात आपल्या नेत्यांसाठी, आपल्या लीडरसाठी प्रार्थना करा. रिको शोतोरा हांता कासेते. ते परमेश्वराच्या बुद्धीने सर्व निर्णय घेते येशूच्या नावात. रिजा आंतो कोसोतो रिगासा हांता कासेते. ते परमेश्वराची बुद्धीने चालते येशूच्या नावात. रेखेसे थले रे होंत्र कासेते होंता कासिया हांतो होंता हांते हेते लेखेते. त्यांच्या निर्णयाद्वारे आपल्या देशात शांती आणि आनंद भरलेला रिसो होऊन तकासे खेले रे बोंत्र हान तकासे ते. आणि आपण सर्व शांतीने जगते येशूच्या नावात. रिबोसो होऊन त्रमाकासे थेले रे बोंत्र मानते, कारण हीच आपल्या देवाच्या परमेश्वराची इच्छा आहे. रोज आज हान तो कोसे थेले रे बोसा हानता. सर्व दुष्ट कामे पिता येशूच्या
पिता परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मोडून टाकतो. रिजा हांता कसे खेले रे ओंत्र मासे ते ओरी हाते ले हेंद्र हातो को सोथोला रा बोंत्र मानते आणि आपण पूर्ण देशात आत्म्यात जिंकत आहोत आणि ते स्वार्थ आपण परमेश्वरची स्वार्थ पूर्ण देशात आपण पसरत आहोत येशूच्या नावात. रेखेतेले रे बोंत्र मासे ते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करत आहोत की जगातील प्रत्येक देशात अखंडता अधिक मजबूत होत आहे. आपण प्रार्थना करत आहोत की देवाच्या सल्ला आणि वंशजासाठी त्याच्या अंतःकरणातील इच्छा सदैव टिकून राहील. हालेलुया. स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय आणि 11 ते 12 वचन म्हणते, परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो, त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात. ज्या लोकांचे देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. हो, आपण सुखी आहोत. देवाने त्याची विशेष माणसं म्हणून निवड केली आहे. प्रार्थना करा की सत्यनिष्ठ भक्तिमय लोक आणि पवित्र लोक राष्ट्रे भरतील, कारण आपण आपल्या प्रार्थना आणि सेवा कार्याद्वारे संपूर्ण जगात देवाचे दैवी अस्तित्व दृश्यमान करू आणि याद्वारे मनुष्य पाप, अखंडता आणि देवाच्या न्यायासाठी सहमती देईल आणि पुष्कळ लोक तारणासाठी ओरडतील आणि अंधारातील प्रत्येक दुष्टकृत्य खाली आणले जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत. सर्व देशामध्ये सर्वत्र मनुष्य पाप, अखंडता आणि देवाच्या न्यायासाठी सहमती देईल. हालेलुया. रिजा अजहेंतो राखेसेते रोब्रामासे खेलेरे ओंत्रा कासाता लीदा रहुंत्रा कासेलेरे बोंत लिब्रामासेते रोजा कासेरा बोंत लिब्रामासायाता रेग्रेगे सेतेलेरे बोंत लिब्रामासायांतो कोसोतो रीदेरे होंत कासेते रेग्रामा कासिलेरे बोंत लिब्रामासेते. प्रार्थना करा अन्य भाषेत बोलत राहा. रिजा अजहेंते रोब्रामा कासेतेलेरे प्रार्थना करा आपल्या देशासाठी. रिझो होऊन जा काताला राबांतो कोसोतो रेखरेखेतेलेरे बोंत लिब्रो होंत्रा कासाता रीता राहांता. प्रत्येक मनुष्यासाठी प्रार्थना करा. रेबो सोंत्रा कासेते रोजा आजे हेंत्रो होंत्रा कासे खेलेरे बोंत्रा मांता मासे खेते. आपल्या देशामध्ये दुष्टाची कामे मोडली गेली से रिबोसा आजे हेंते रोजा आजहांतो कोसोतो लारा बोंत. प्रत्येक मनुष्य अंधारातून बाहेर निघून आले. श्रीबोसा आंजा खातेलेरे बोंत्र माकासेते रोसा अजेहेंते राखोसो थोलरा बोंत्र माकासेते. सर्वांचे तारण होते. रिबा झाला राहुंत्र कासेते रेग्रमाका सोथोलेरी बोंतले रमांतो कोसोथो रीदा कासाया कासाताला रा बोंत्र मांत्र मांतलेरे बोंत्र कासेते लेगेते रे ओंत्र कासे खेते रोहुंत्र कासियाता रेगमा कासे खेलेरे होतलेरे होंत कासे खेते रेगा सिखर कासोथोलरा बोंत लिब्रा मासेते रोजा अजहांता कासेखेते रेगाता rabonta mari bazagelere ontra kasete rosa kireya hanto kosoto libra mama zegregelere ontra kasata rida kasaya kosoto rahanta kasete rega makosire yanta kasete. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. रेग्रा मोखो सोथेलेरे बोंत मा kasete. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. हो पिता परमेश्वर, ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण 1 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 4थे वचन अनुसार प्रार्थना करणार आहोत. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा आहे आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. रेजे एतोलर होंत्रा हांता कासे केली र बोंतले ब्रह्मासे केले रे बासा ब्रहाते लेद्रा कासोथो रीदारा होंता कासे केले रे बोंतली ब्रह्मासेते रासा काठीला र बोंतर मा कासेले रे बोंतले रे बोशात राहते रीजादा हांतो कोसोथो रिग्रमासे केले रे बोंतली ब्रह्मासाया तोलारा हांते रेक्रेके सेतेले रे बोंतली ब्रह्मासेते रोजाता का सेक्रेके तेले रे बोंतली ब्रह्मासा थल बोंतले रे बाशात राहते रेगे सोतो होंत. प्रार्थना करा आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या आस परिसरमध्ये जे राहतात त्यांच्या
तारण्यासाठी प्रार्थना करा. रिझो ओंत्र हांता हांता हा सोखोतो. प्रत्येक जण तुम्ही ओळखतात. रिझा अजेहेंद्र होंत्र कासेथे रोजा क्राकासेले रे बोंत्र मासेथे ले रे बोंत लिब्रा बांचाता. आपल्या घरच्या लोकांचे ज्यांचे तारण झाले त्यांच्यासाठी प्रार्थना आणि घोषणा करा. हो पिता परमेश्वर, प्रार्थना आणि घोषणा करतो पिता परमेश्वर प्रत्येक नातेवाईकांसाठी. पिता परमेश्वर या विश्वाच्या प्रत्येक मनुष्यासाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, जिथं कुठं आम्ही काम करतो, ज्यांच्याशी आम्ही दिवसभरात भेटतो पिता परमेश्वर, त्या सर्वांचं आम्ही तारण बोलतो येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर, ते तुला आपला प्रभू म्हणून स्वीकारते येशूच्या नाव. हो पिता परमेश्वर, रिझा अजेहेंतो रोखो सोथो लरा बोलते. प्रत्येक व्यक्ती सत्याच्या ज्ञानाकडे येते येशूच्या नावात. रिझा अजेहेते लेरे हुंता कासेते रिगा मासोखोतो लेरे बोंता लिब्रा मासायाता रेग्रा अजेहेते रोदारीत रहांता कासोथो लिब्रा मागासेते रेगा सोथारी हांता कासेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ परमेश्वरच्या स्तुतीचे, आराधनेची. तर आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. तूच मार्ग आहे, तूच सत्य आहे, तूच जीवन आहे माझ्या प्रभू. तूच मार्ग आहे, तूच सत्य आहे, तूच जीवन आहे माझ्या प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. तूच ज्योती आहे, जीवनची भाकर तू, माझा सोबती माझा प्रभू. तूच ज्योती आहे, जीवनची भाकर तू, माझा सोबती माझा प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू.
सजदा करूं 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 यीशु तूच आहे तुझ्याशिवाय कोणी नाही येशू तूच आहे तुझ्याशिवाय कोणी नाही येशू तूच आहे तुझ्याशिवाय कोणी नाही मी सजदा करूं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं सजदा हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 3 एप्रिल आणि आजचा आपला विषय आहे उल्हास करा आणि कृतज्ञ असा. हालेलुया. असे आपले आरंभिक वचन घेतले गेले आहे. प्रकटीकरण त्याचा 19वा अध्याय 7वे वचन. आनंद करा आणि कृतज्ञ व्हा. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकराने लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खरे ख्रिस्तीत्व म्हणजे देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जगणे, जिथे तुम्ही सदैव कृतज्ञ असता आणि तुमच्यामध्ये असलेल्या त्याच्या जीवनाबद्दल देवाला गौरव देता. कृतज्ञता व्यक्त करण्याची तुमची क्षमता ही तुमच्या महानतेची गुरुकिल्ली आहे. दावीद उघडपणे परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करण्यास कधीच लाजला किंवा घाबरला नाही. अनेक वेळा त्याने गाण्यातून किंवा स्तोत्रातून कृतज्ञता व्यक्त केली. त्याने इतके महान जीवन जगले यात आश्चर्य नाही. हालेलुया. एका विशिष्ट प्रसंगी मी परमेश्वराच्या अद्भुततेचे ध्यान करत असताना आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींसाठी त्याचे आभार मानत असताना मी दावीदच्या एका स्तोत्राकडे आकर्षित झालो, जे पहिला इतिहास 16 वचन मध्ये नोंदवले आहे. ते म्हणतात, त्या दिवशी प्रथम दावीदने परमेश्वराचे स्तोत्र म्हणण्याचे काम आसाफ व त्याचे बांधव यांना सांगितले. ते स्तोत्र हे: परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा. हे किती सुंदर आहे. हालेलुया. अत्यंत क्रूर आणि अंधकारमय झालेल्या जगात प्रभूने आपल्यासाठी जे काही केले आहे आणि त्याने आपल्या जीवनात येशूचा विलक्षण रीतीने कसा गौरव केला हे जेव्हा आपल्याला कळले तेव्हा आपण केवळ त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अशा लोकांसारखे जगू नका जे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल अंध आहे, ज्यासाठी त्यांनी कृतज्ञ असले पाहिजे. हालेलुया. आमच्या सुरुवातीच्या वचनाच्या अधोरेखित भागाची नवीन आंतरराष्ट्रीय आवृत्ती म्हणजे चला आपण आनंदी होऊ आणि आनंदित होऊ आणि त्याला गौरव देऊया. नेहमी आपण परमेश्वराची स्तुती केली पाहिजे आणि घोषित केले पाहिजे की त्यानेच आपल्याला जगावर आणि या जगाच्या व्यवस्थांवर विजय मिळवून दिला आहे. त्याने आपल्या जीवनात येशूचे नाव उंचावले आहे आणि आपल्याद्वारे तो जगाला तारणाचा प्रसार करतो.
आपल्या जीवनात त्याच्यावर विश्वास ठेवा आणि दररोज त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुमचे हात स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे ही प्रार्थना करू शकता. स्वर्गीय पित्या, मला जगावर आणि त्याच्या प्रणालींवर विजय मिळवून दिल्याबद्दल आणि जगावर विजय मिळवणारा विश्वास माझ्या आत्म्यात दिल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या जीवनात प्रभू येशूचे नाव ओंसावले आहे आणि माझ्याद्वारे तू अनेकांचे तारण केले आहे. मी माझ्या जीवनात तुझी कृत्ये आणि तुझ्या सामर्थ्याची अद्भुतता प्रकट करीन. तुझी दया आणि तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद, जे दररोज सकाळी नवीन असते. तुझ्या नावाची स्तुती केली जाते आणि स्वर्गात आणि सर्व पृथ्वीवर येशूच्या नावात सदैव गौरव केला जातो. आमेन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी परमेश्वर आणि परमेश्वरचे जन पास्टर आयझॅक अगरवाल यांचा धन्यवाद करते की त्याने आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन चर्च उपलब्ध केले. माझी गवाही माझ्या सेल मेंबरची आहे. त्याचे ते कामाला जातात तिथे वॅक्सिन घेणं कंपल्सरी केलं होतं. पण जसं आपल्याला पास्टरांनी शिकवलं आहे ऑनलाईन चर्चमध्ये की आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपल्याला लगातार घोषणा करायची आहे, आपल्याला थकायचं नाही आहे. आपण ह्या विषयाबद्दल खूप काही शिकलो आहे. तसंच त्यांनी केलं. त्या लगातार प्रार्थना आणि घोषणा करत राहिल्या आणि त्याचा परिणाम त्यांना भेटला, प्रतिफळ त्यांना भेटला. त्यांना नाही कामावरून काढलं, नाही त्यांच्याकडनं कुठलाही त्रास झाला. म्हणून परमेश्वरचा धन्यवाद असो. मी तुम्हालाही उत्साहित करेन की तुम्हीही ऑनलाईन चर्च पहा, कारण की पास्टर आपल्यापर्यंत परमेश्वराचं वचन आणि सही ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर तुम्हीही पहा आणि लोकांनाही शेअर करा. धन्यवाद. बघू नका की तुम्ही कुठली मोठी चुकी केली या असं कुठलं काम केलं ज्यामुळे परमेश्वराचं प्रेम तुमच्यासाठी संपले. आणि कधी असे होऊन देऊ नका की तुम्ही स्वतःला बेकार समजा. जेव्हा तुम्ही 24 तास प्रेमात चालत आहात तेव्हा तुम्ही कसं चालत आहात? परमेश्वराच्या भरपुरीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला उद्धारामध्ये चालायचं आहे तर तुम्हाला प्रेम करावे लागेल. प्रेज द लॉर्ड. फक्त हे तोंडाचं नाही, प्रेमात तुम्ही पाऊल उचलता. जेव्हा परमेश्वर आपल्याला प्रेम केलं तर त्यांनी काहीतरी केले. मान परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिले. जी संधी येशू ख्रिस्ताला परमेश्वराने दिली त्यांनी मला आणि तुम्हाला दिली. हालेलुया. आपल्याला त्याच्याकडे बोलवले. हालेलुया. आणि आपल्या व त्याच्यामधील जो संबंध तुटला होता त्याला काय केले? जोडले. ग्लोरी. कशामुळे? प्रेमामुळे. लुया. आदेश देतो आजारांना यांच्या शरीरातून जाण्याच्या येशूच्या नावामध्ये. अशुद्ध आत्म्यांना, दुर्बलताच्या आत्म्यांना, जरा पसरवणाऱ्या आत्म्यांना आदेश देतो यांच्या शरीरातून जाण्याच्या, परत न येण्याच्या येशूच्या नावामध्ये. तुझे काही केले येशू तुझे नाव मी उंचावितो. 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 सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू. माझी सर्व स्तुती सर्व आराधना
तुझेच आहे हे प्रभू, तुझे काही केलेस येशू, तुझे नाव मी उंचावितो. तुझे काही केलेस येशू, तुझे नाव मी उंचावितो. तुझे काही केलेस येशू, तुझे नाव मी उंचावितो. सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू. माझी सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू. सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू. माझी सर्व स्तुती सर्व आराधना तुझीच आहे हे प्रभू. तुझीच आहे हे प्रभू. तुझीच आहे हे प्रभू. येस लॉर्ड, तू आमच्या स्तुतीच्या योग्य आहेस. तू गौरवाचा महान परमेश्वर आहेस. ओ धन्यवाद, तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू. तू खूप महान आहेस, खूप महान आहेस. धन्यवाद तुझ्या दयेसाठी, करुणासाठी, प्रेमासाठी. थँक्यू. सर्वांपेक्षा मोठा आहेस प्रभू. धन्यवाद या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस. आम्ही बोलतो की प्रत्येक आन अभिषिक्त आहे ऐकण्यासाठी आणि आत्मा अभिषिक्त आहे समजण्यासाठी. धन्यवाद प्रभू. वचन सांगते, एक मेला की सर्व मेले आणि एक जीवन झाला की सर्व जीवन झाले. कारण आता ते लोक जे जीवन झाले आहे ते स्वतःसाठी जगू नये, परंतु त्याच्यासाठी जो त्यांच्यासाठी मेला प्रभू होऊन दे. हे सत्य तुझे प्रत्येक लेकरू पकडू दे प्रभू. तुझी संतान ह्या सत्याला पकडून दे प्रभू आणि फक्त तुझ्यासाठी जगायला सुरुवात करू दे प्रभू. त्यांची आराधना केवळ तोंडाने होऊ नये, परंतु त्यांच्या जीवनातून होऊन दे प्रभू. या वेळेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज लॉर्ड. जोरात ओळखू शकता गौरव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तयार आहात? किती लोक तयार आहे? मी तुम्हाला सांगितले आहे आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यू नो, जीवनात गंभीर होणे खूप गरजेचे आहे. लोकांचे संकट हे आहेत की जितके सिरियस गंभीर जीवनात झाले पाहिजे तितके ते नाहीत. जेव्हा मी बोलत आहे जीवनात गंभीर होण्याची, तर मी बोलत नाही की हसायचं नाही तर शांत राहायचं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी बोलत आहे गंभीर होण्याबद्दल, मी बोलत आहे
महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्याविषयी आणि वस्तूंना त्या प्रकारे केले पाहिजे ज्या प्रकारे ते असले पाहिजे. खूप महत्त्वाचे आहे. ना तर तुम्ही त्या वस्तू कराल, ते काम कराल, पण त्याचे परिणाम नाही भेटणार. त्या कामामध्ये गंभीरपणाची गरज होती, पण ते गंभीरपणा तुम्हामध्ये नाही भेटला. उदाहरणासाठी तुम्ही प्रार्थना जॉईन केली मोबाईलवर, तुम्हाला वाटलं कोणी बघत नाही, पण तुम्ही म्यूट केले आणि तुम्ही मुलांना खेळवताय. खूप महत्वाचे, खूप महत्वाचे आहे. जे काही तुम्ही करता, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही आराधना करता, तुम्ही बायबल वाचता, आत्मे जिंकता, स्वतःला विचारा का गंभीरपणे मी करत आहे का. ह्या गोष्टी करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही गंभीर आहात का, हे बघा. आणि ही एक ओळ आहे जी तुम्ही लहानपणापासून ऐकली आहे. मला विश्वास आहे की तुमच्या आईने तुम्हाला हे बोलले असेल, मुला सिरियस हो. नाही ऐकली का? ऐकली? मी काय नवीन नाही सांगत आहे तुम्हाला. सिरियस व्हा, आपल्या ख्रिस्ती जीवनाबद्दल सिरियस व्हा. हे खूप महत्वाचे आहे. आपल्या लीडरशिप बरोबर सिरियस व्हा. ही शेवटची वेळ आहे. तुम्ही कधीही चर्चला नाही येऊ शकत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण प्रभूची सेवा कशा प्रकारे करतो. जितके गंभीर आपण आपल्या नोकरीसाठी आहे, जितके गंभीर मुलांसाठी आहे, स्वतःला विचारा की परमेश्वरासाठी तितके आहेत का आपण. प्रश्न आहे हा, कारण तयारीचे वर्ष आहे आणि या तयारीच्या वर्षामध्ये तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत. स्वतःला विचारा, जर गंभीरपणाचे जर आपल्याला मार्क द्यायचे आहेत तर स्वतःला किती मार्क देणार तुम्ही. प्रार्थनेमध्ये किती गंभीर होता तुम्ही. चर्चच्या सर्व्हिसमध्ये टायमावर जाणे तुमच्यासाठी किती गंभीर होते. आपल्या स्वतःला विचारा की तुम्ही किती गंभीर होता. कारण देव हृदय बघतो, तो तुमचं हृदय तपासतो. त्याला माहित आहे ह्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या होत्या की नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो. होतं ना ते. परमेश्वर सुंदर आहे. मी हसत आहे, जोक बोलणार आहे मी. पहिला मी मजा घेतो मग तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर दगड तोडायला दिले डोंगराचे, तुम्ही डोंगर तोडायला सोनारची हातोडी घेऊन जावा. सोनार माहिती आहे ना, सोनाराची हातोडी किती मोठी असते, एवढीच. तुम्ही त्याने डोंगर तोडत आहेत. तोडा तोडा. कोण तुम्हाला बघेल तेव्हा काय बोले, गंभीर हो, हे काय मस्ती करत आहेस. काय करतो हे. तेच मी तुम्हाला सांगत आहे भावा, गंभीर हो. काय मस्ती चालू आहे. मी जेव्हा तुम्हाला बघत आहे तर मी बोलत आहे, बंद करून टाका. प्रार्थनेच्या वेळी ते फिरताय, आराधनाच्या टायमाला मस्ती चालू आहे, चर्चमध्ये जेव्हा म्हणेल तेव्हा का डोंगराला ह्या सोनारच्या हातोडीने तोडत आहे भावा. या मसीहच्या ख्रिस्तीचा काहीच फायदा नाही भेटणार तुम्हाला. मजा करत आहे तुम्ही, स्वतः फसत आहे. जेव्हा मी तुमचा ख्रिस्तीपणा बघतो, तुम्ही बोलता काय मजा करत आहे तुम्ही. सोनाराच्या हातोडीने काय तोडत आहे, डोंगर. शेजाऱ्याला बोला, डोंगराला सोनाराच्या हातोडीने नका तोडू. ऐकताय. गंभीर व्हा. शेजाऱ्याला बोला, गंभीर व्हा. काय व्हा, गंभीर व्हा. बायबल वाचा,
प्रार्थनेच्या वेळी प्रार्थना करा. तुम्ही जिंकण्याच्या टायमाला आत्मे जिंका. जेव्हा तुमचे जीवन बघतो, मी बोलतो डोंगर तोडत आहे. काय जीवन आहे यार. प्रेज द लॉर्ड. ओके, शेजारला बोला हा 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 हा. तर आजपासून जो आपला विषय सुरू होत आहे, प्रॅक्टिस द किंगडम लाईफ. परमेश्वराच्या राज्याच्या जीवनाचा अभ्यास करा. शेजाराला बोला परमेश्वराच्या राज्याच्या जीवनाचा अभ्यास करा. का केला पाहिजे? कारण आपण एका राज्यातून आहोत. एका राज्यातून आहोत. आपण एका राज्यातून आहोत. आपण स्वर्गातून आहोत. प्रेज द लॉर्ड. का केला पाहिजे? का? कारण आपण स्वर्गातून आहोत. ती जणांना हे माहीत आहे आपण स्वर्गातून आहोत. प्रेज द लॉर्ड. सो या जगाला आपले घर मानण्याचा प्रयत्न करू नका. या जगाचे नियम शिकण्याचा प्रयत्न करू नका. जगाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण जग संपण्याचा खूप कमी वेळ बाकी आहे. पण ज्या राज्यात आपण चाललो आहे, या ज्या राज्यात आपण आहोत, ते कायमचे आहे. कायमचे आहे. कायमचे. देवाचे राज्य सर्वदाचे आहे. बायबल सांगतात त्याचा गौरव युगाने युगचा आहे. देवाचे राज्य युगाने युगचे आहे आणि आपण त्याच राज्याचे आहोत. बुद्धिमानाचे काम आहे की तुम्ही त्या राजाच्या जीवनाचा अभ्यास करा. कारण जेव्हा तुम्ही त्या राज्यात जाणार, ते राज्य तुम्हाला त्रासदायक नसणार. मी मागच्या वेळी उदाहरण दिले होते. जर तुम्हाला अमेरिकेला जायचं आहे तर पहिला तुम्ही इंग्लिश शिका. म्हणजे तिथे जाऊन तुम्ही त्रास देऊ शकणार नाही. कोणा विचारणार नाही बाबा काय बोलले सांगा ना. पूर्ण देशाला ट्रान्सलेटर बनवले स्वतःचे. मला इंग्लिश येत नाही. त्याला पकडलं. दोघांना पकडलं ना. एकाला पकडलं ज्याला हिंदी इंग्लिश दोन्ही येते. दुसऱ्याला पण ज्याला इंग्लिश हिंदी देशाची व्यवस्था चौपट करून टाकली. पहिला जाऊन इंग्लिश शिका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरे आहे की नाही? नुकसान करून टाकते. तर आपण वास्तवच्या राज्यात आहोत. वास्तवमध्ये आहे. आपण वास्तविकता संग्रह वाचला आहे की कोण तुम्हाला बोले राजे इकडे आहेत तिकडे आहेत. ऐकू नका. जे कुठे आहे? तुमच्या आतमध्ये. म्हणजेच राज्य आहे. पण प्रॉब्लेम हा आहे आपण तशा प्रकारे वाढलो नाही. जन्म झाला तर विचार तुमचं नाव काय आहे? माझे नाव गोलू प्रसाद आहे. पप्पाचे नाव टमाटर कुमार. मम्मीचे नाव कमला देवी. जे पण होते. वडिलांचे नाव जे पण होते. आजोबांचे नाव म्हणजे जे पण होते. कुठल्या खानदानातून आलो हे शिकवलं गेले लहानपणापासून. हे शिकवलं गेले. त्यांना शिकवले नाही की कुठून आहोत आपण? स्वर्गातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माहीतच नाही. ते हाय तू पहिला बघ तू कुठे आहेस. हा तर कुठेच नाही. पहिला बोलतोय हमारा देश ते आहे. मला विश्वास नाही कुणावर सुद्धा आपल्या बायबलला सोडून. तर तुम्ही माझ्याशी काय बोलता मी असं बघतोय. मला काहीच विश्वास नाही. काहीच विश्वास नाही. काहीच विश्वास नाही. कारण मी माझ्या जीवनाबद्दल काय आहे? गंभीर आहे. लॉर्ड. देवाचे राज्य काय आहे? देवाचे राज्य. खूप साऱ्या लोकांनी ह्या जगाला काय मानले आहे? वस्तीस्थान मानले आहे. बघू इब्री लोकास पत्र 11:13 आणि पहिला पेत्र 2:11. हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनाचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते, परंतु त्यांनी विश्वासाने ते दूरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांना उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत. आपण स्वर्गात आहेत. आपण इथले नाहीत. पृथ्वी आपल्यासाठी काय आहे? लांबची गोष्ट. आता आपले काहीच मन नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? तर काय करा? आपल्या विचारांना बदला. काय करा? बदला. ब्रेन वॉश करा. काय करा? ब्रेन वॉश. बसा आणि आपल्या विचारांचं काय करा? ब्रेन वॉश. कारण आपण इथले नाहीत. लिहिलं आहे इकडे. बोला. आम्ही पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहेत. बायबल वाचली नाही. बायबल सांगते तुमचे शरीर तुमचे घर आहे.
शेजाऱ्याला बोला तुमचे शरीर तुमचे घर आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे की मी बोललो आहे. तर आनंदित राहा. Praise the Lord. फालतूचे टेन्शन घेऊ नका आपल्या डोक्यावर. तर ह्या पृथ्वीवर तुम्ही कोण आहेत? परके आणि प्रवासी आहेत. हालेलुया. पुढचे वचन जे पहिले पत्र 2:11. प्रियजन हो मी I love this. प्रियजन हो मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके आल्यासारखे बोध करतो की तुम्हाला आत्म्याच्या विरोधी नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. ठीक आहे, हे जे मी तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला वाचण्यासाठी सांगितलं. आणि या सांसारिक अभिलाषा आहेत. का पाहिजे तुम्हाला घर? मुझे पता है क्यों चाहिए. कारण तुम्हाला सांगायचं आहे की आमच्याकडे स्वतःचे घर आहे. हेच तर संकट आहे. यासाठी तुम्हाला पाहिजे. बोला ना, टेबलवरून बोला. सत्य पण बोलू ना, सत्य बोला ना. यासाठी पाहिजे की लग्नात जाऊन नणंद वगैरे समोर बोलायला तो सब ननद उनद के सामने. आमचं पण घर आहे. काय आहे हे? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती लोक सुद्धा घरासाठी इतकी प्रार्थना करत ह्यात राहणार आहेत. मी बोलतो बाबा रॅपचा टाइम आहे तर या प्रार्थना बंद करा. पण मी तर बोलतो बुद्धिवानी अरे स्वतःचं घराचं तर विकून भाड्याच्या घराकडे जावा. कारण त्या पैशाने बिझनेस करून काय करणार आहे या घराचं? वर्गात घेऊन जाणार का? ह्यामध्येच अविश्वासी तांडव करणार आहे. तांडव. प्रेज द लॉर्ड. एक EMI मिस करा मग तुम्हाला समजेल हे घर तुमचं होतं की बँकचं. तुम्हाला काय वाटतं तुमचं घर आहे? सांगेल एक दिवशी येऊन कुणाचं होते. ओके, पुढचे वाचू. बोला प्रियजनो मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही स्वतःला परके आणि प्रवासी समजून त्या सर्व अभिलाषांपासून जे आत्म्याला विरोध करतात. माहिती आहे ना, युद्ध होतात. जेव्हा पण तुम्हाला वाटतं तुम्ही आशीर्वादित आहात शैतान तुम्हाला आठवण येतो. भाड्याच्या घरी आहे तर सुरू झालं. आता प्रार्थना करत होता सेल वाढवण्यासाठी, आता प्रार्थना कर घर बनवण्यासाठी. हे काय झालंय? किती जण माझे बोलणे समज. जेव्हा पण तुम्हाला असं वाटतं आशीर्वाद भरलो आहे शैतान तुम्हाला आठवण येतं. भाड्याच्या घरी काय भेटलं तुम्हाला पोरा? चर्चमध्ये तुम्ही चाललाय बघा काहीच नाही भेटले. पहिला पण भाड्याच्या घरी होतो, आता पण भाड्याच्या घरी. मी तेवढं कमीत कमी भाड्याच्या घरी तर आहात. गोष्टी काय करतात? आत्म्या विरुद्ध युद्ध करतात. तुमचा संपूर्ण विश्वास उडून जातो. बुद्धिमान बना. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. सही बोल रहा हूँ गलत बोल रहा हूँ? वचन सांगते. वचन बोल मध्ये लिहिले आहे प्रियजनो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःला परके आणि प्रवासी समजा. तर शारीरिक अभिलाषापासून जे आत्म्याविरुद्ध युद्ध करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला घर पाहिजे तर काय करा? स्वतःचे इन्कम वाढवायचा विचार करा ना. घर पाहिजे तर त्या पहिल्या त्यासाठी विचार तर करा काय करायचे आहे. इन्कम तुम्ही वाढवत नाही, फक्त खर्च वाढवत आहात. घर विकत घेण्याचे स्वप्न बघत आहात. जर स्वागत आहे शेख चिल्ली, नमस्कार. हे पण विचार करा ना, काय नवीन शिकत नाही आहात. शाळेत पण नीट शिकला नाही, ते पण शहराची कॉपी करून पास झालात. काहीच केलं नाही म्हणजे काहीच नाही शिकले. पण त्याच्या शिकेल जी आवडले. तुम्हाला माहित होतं ठीक आहे की नाही आहे. लग्नाच्या वेळी सुद्धा मूर्खपणा केला. शिक्षणाच्या वेळी सुद्धा मूर्खपणा केला. तरी पण मूर्खासारखं केली. तेव्हा सुद्धा वेळेवर येत नाहीत. मी गाणे गात आहे घर घर होऊन दे जागे बा मोहन प्यारे. वाटेल तुम्हाला परमेश्वर हाईच नाही. प्रेज द लॉर्ड. आज माहित नाही किती जणांचे घराचे स्वप्न तोडत आहे मी. मॅसेज पूर्ण भारतात झालं तर माहित नाही किती जणांचे तुटणार आहे. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला स्वतःला प्रवासी आणि परके समजून त्या शारीरिक अभिलाषापासून आत्मविरोधात युद्ध करते. वाचून राहा. Praise the Lord. का? कारण आम्ही एक वास्तविक राजाचे आहोत. हे जग आपले घर नाही आहे. ऐकता तुम्ही? आपले घर कोण आहे?
स्वर्ग. प्रेज द लॉर्ड. काय आहे तिकडे चाललो आहे ना. हॅलो. तयारी नको करू तुमची. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. तर आपले राज्य, प्रत्येक राज्य हे सिद्धांतावर चालत असते. प्रत्येक राज्याचे आपले नियम आहेत. तर प्रत्येक राज्याचे आपले नियम आहेत, रीतिरिवाज आहेत. तर सर्वात प्रथम गोष्ट जी आज आपण शिकणार आहोत, पहिले आहे हे राज्य तोंडातून बोलल्या गेलेल्या शब्दांनी चालते. ऐकताय तुम्ही? खूप महत्वाचे आहे. जे आम्ही तुम्हाला शिकवत आहोत रात्र दिवस की शब्दांना बोला हे मजाकसाठी नाही आहे. परमेश्वराचे राज्य तोंडाने बोलल्या गेलेल्या शब्दांनी चालते. चला जाऊ. उत्पत्ती पहिला अध्याय पहिले वचन पहिल्यापासून वाचू आपण. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. ओके. सुरुवातीच्या पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती. पृथ्वी काही नव्हते. अरण्याने जलाशय झाकलेले होते आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. पुढे वाचू. तेव्हा देव बोलला. मग सुरुवातीपासून तुम्हाला बघायला भेटते की देवाचे राज्य कशा प्रकारे चालते. ते चालते बोलल्याने. देव बोलला. जर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या गोष्टी बदलायच्या आहेत आणि तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला माहित नाही कसे बोलायचे, ऑलरेडी राजाच्या बाहेरच्या नियमाने काम करत आहात. हे राज्य कशा प्रकारे चालते? बोलल्या गेलेल्या वचनांनी. अशा प्रकारे हे चालते. प्रेज द लॉर्ड. जग पैशाने चालते आणि आपले राज्य कशाने चालते? परमेश्वराच्या वचनाने. प्रेज द लॉर्ड. जे लोक बोलतात ओ माझ्या जीवनात काहीच नाही बदलत, काय बोलला तुम्ही? प्रेज द लॉर्ड. चला मार्क 11:23. ओ बॉय, सोच रही कि सच कह रहा है कि मैं तुमसे सच सच कहता हूँ. यीशु मसीह खुद क्या था? सच. मी तुम्हाला खरे खरे सांगतो, जो कोणी हे तर वही लिहिले आहे का? म्हणजेच ह्याचा अर्थ जर तुम्ही 10 वर्षाचे सुद्धा तुम्ही 10 लाख देऊ शकता चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे जो कोणी, तुम्हाला खरे खरे सांगतो की जो कोणी त्या डोंगराला कुणाला बोलेल, ह्या डोंगराला, जे पण लोक वाचतात ते बोलतात नाही असंच बोलला असेल. डोंगर येशू ख्रिस्ताचा अर्थ नव्हता. मी बोलतो काय बोलता, भाषाचा काय अर्थ आहे तर वाचू आपण नीट. समजा मी बोलू आनंद याला भेटायचा आहे. आनंदचा प्रश्न काय असणार? याला म्हणजे कुणाला? हेलो. आणि ह्याला भेटायचं म्हणजे ह्याला म्हणजे कुणाला? तर ते सत्यामध्ये येशूच्या बोलत होता ह्या डोंगराला, तर तिकडे तो उपस्थित होता. डोंगरा पुढे त्याच्या बोट होते. डोंगराला तो निर्देशन सांगत होता. जेव्हा तुम्ही इतिहास काढून वाचाल तर तुम्हाला समजेल की वास्तवमध्ये येशू ख्रिस्त डोंगरावर बसून सांगत होता. लिटरली एक डोंगर होते तिकडे. जो कोण या डोंगराला बोलणार तू जाऊन समुद्रात जाऊन मिळ आणि आपल्या मनात शंका न करता विश्वास करेल की जे मी बोलतो ते होईल. त्यासाठी तेच होईल जे त्यांनी बोलले आहे. प्रश्न असा आहे, खूप लोक विचार, माझ्या जीवनात काही नाही होत. तुम्ही काय बोललेच नाही तर कसे होणार? काही बोलला नाही तर काही पण होणार नाही. आणि तेच होईल जे बोलाल. हे राज्य अशा प्रकारे काम करते तर मस्ती नाही चालू. हे राज्याचा सिद्धांत आहे. तुम्ही याला बदलू नाही शकत. तुम्ही जाऊन डोंगराला बोला, जाऊन समुद्रात जाऊन पर्यंत आपल्या मनात शंका न करता विश्वास ठेवावा. त्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो की मला तुमच्या आमीनची गरज नाही. जेव्हा मी बोलतो ना, खूपदा बोलतो हे जग हे भारत मी चालवणार नाही, तुम्ही बोलता आमीन. मला गरज नाही त्या आमीनची. ते माझ्या ह्याच्यात तुमची गरज नाही, पण मला विश्वास करायचा आहे, शंका नाही ठेवायची आहे. त्याचा अर्थ जर मी शंका नाही करता जगातली कुठलीच ताकद त्याला बदलू नाही शकत. माझ्याकडे तेच असेल जे मी बोललो आहे, लिहिले आहे तिकडे. स्वतःला विचारा, स्वतःबद्दल किती बोलता. खूपदा मी शिकवलं आहे, बोला बोला बोला. शेजाऱ्याला बोला. सिंपल. हालेलुया. खूप अद्भुत आहे. पास्टर माझ्या बायकोच्या फेलोपियन ट्यूबमध्ये प्रॉब्लेम आहे, प्रार्थना करा. का तुम्हाला माहित नाही राज्य कसे काम करते? चला रेणुका इकडे. अनुष्का तू पण
एक दुसऱ्याच्या समोर उभे राहा. धन्यवाद. तुम्हाला हे मानायचं आहे की तुम्हाला हिंदी येत नाही आणि तुम्हाला तेलुगू असेच येत नाही, तुम्हाला सांगायची गरज नाही. आता विचारा, समजा तुम्हाला तहान लागली तर काहीतरी बोला. समजलं का? आलं का? काहीतरी बोला तुम्ही. काय बोलणार जर समजता येत नाही तर काहीतरी बोल काहीतरी जे समजतं तुला बोलत राहा. भेटलं पाणी तुला? बोल तहान भागेल का? बोला. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला वाटत मी हे का करत आहे? हा मूर्खपणा जे लोक दिवसभर करत असतात. डॉक्टरनी बोलले तुमच्या पोटात अल्सर आहे. तुम्ही माझ्या पोटात अल्सर आहे का मान्य केलं तुम्ही? का बोलला तुम्ही? का तुम्ही त्यांची भाषा बोलायला सुरुवात केली? आमचे राज्य शब्दांनी चालते तेच तर तुम्ही चुका केला. तुम्ही तिथे बोलून आला. तर मी काय करू? तुम्ही काम तिथे संपून आला. तुम्ही का त्यांची भाषा स्वीकारली? का त्यांच्या सोबत बोलला? का मान्य केली? आणि नंतर तुम्ही माझ्याकडे येता. पास्टर आजारी आहे. जर तुम्हाला बोलले ना तर तुम्हाला कसे समजणार? मला नको समजवा. तुम्ही स्वतःला तुम्ही बरे करून या. जीवनाला जगायला शिका. येशू पण झोपला होता. त्यांच्या शिष्याने त्याला बोलला, स्वामी आपण मरत आहे. येशू पण रागात उठला, अल्पविश्वासी, कधीपर्यंत मी तुमच्यासोबत राहू? होतं ना तुम्हाला जेव्हा पण बघू प्रार्थना करायची तुम्हाला पास्टरला कधी पण फोन करा रात्री 2 वाजता. का उचलू पर्यंत? कधीपर्यंत? तुम्ही बोलता मी मरत आहे. आता तर मरणार. बोलला तुम्ही बोलता मी मरत आहे आणि मी बदलू? पूर्ण विश्वास आहे. नाही पास्टर तुम्हाला माहित नाही मी खरंच मरत आहे. पूर्ण विश्वास आहे. कुठली शंका नाही. कुठली शंका नाही. नाही पास्टर आम्ही 4 डॉक्टरकडे गेलो. 4ही डॉक्टर बोलले मरणार आहे. आणि जर इतका विश्वास आहे आणि बोलत पण आहे तर मरणार की जिवंत राहणार? विचारत आहे. का तुम्हाला सिद्धांत समजत नाही आहे? सिद्धांत समजत नाही तुम्हाला. सिद्धांत समजत नाही. चुका करू नाही शिकत. जर माझ्या घरातील बल्ब खराब होतो तर मी नाही बोलत बल्ब खराब आहे. मी पहिला बोलतो बल्ब तू माझ्या घरात आहे, ठीक आहेस. त्या चुका नाही करू शकत. माझ्याकडून तर चुका होऊ शकत नाही. तर तुम्ही माझ्यासोबत जगता तर तुम्हाला माहीत आहे मी काय बोलत आहे. मला माहीत आहे कसे कार्य करते. माझ्यामध्ये कुठला दुसरा विचार नाही येऊ शकत. तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही स्वतःला काय म्हणता. का न वाटे जे मनात येईल ते बोलू शकतो. मनातली गोष्ट बोलणं पण गरजेचं आहे. मी काय बोलतो तुम्ही प्रधानमंत्री आहात का? येशू ख्रिस्ताने मनाचे बोलले की परमेश्वराचे बोलले? प्रेज द लॉर्ड. तर मूर्खपणा करू नका. मी आजारी आहे, मला व्हायरस झाला, डॉक्टर बोलले टायफॉइड आहे. पास्टर प्रार्थना करा. जर लेकरे असाल तर एखाद्या वेळेस कळेल. पण लीडर आहेत आणि मला फोन केला पावसात भिजवत राहील तुम्हाला मी काय टायफॉइडमध्ये. आता बघा काय होते. पास्टर मरेल अजून बोल. मला ते पाहिजे जे आपलं जीवन चालू शकतात. प्रेज द लॉर्ड. लोक कोण पाहिजे? तुम्ही सुद्धा तुमचं जीवन चालवायला शिका. योग्य बोलायला शिका. प्रेज द लॉर्ड. याकूब 3:2. यासाठी की आपण खूपदा चुकतो पण जो शब्दात चुकत नाही तो सिद्ध मनुष्य आहे. बाकीच्या चुका करतात तर देवाला इतका फरक नाही पडत. पण जर तुम्ही शब्दात चुकता आता फरक पडतो. सर्व खूपदा चुकतो कारण अज्ञानता असते. चुकतो आपण खूप जण चुकतात. पण जो कोणी वचनात नाही चुकत, जो कोणी बोलायला चुकत नाही. खूप जोरात ताप आहे, प्रार्थना करा. कम ऑन. माझ्या प्रार्थनेपेक्षा तर तुम्हाला जास्त तुमच्या तापावर विश्वास आहे. तुम्हाला काही शंका नाही की आहे. पूर्ण विश्वास आहे. पूरा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला. पूर्ण आहे.
इतकासा पण शंका नाही. योग्य शिकवते की चुकीचं शिकवत आहे मी, पूर्ण विश्वास आहे. Praise the Lord. Hallelujah. यशाया 33:24. खोट आहे, मी तुम्हाला वचनातूनच दाखवत आहे. कुठलाच निवासी नाही बोलणार की मी आजारी आहे. काय दाखवत आहे? सियोनचा निवासी, कुठलाच निवासी नाही बोलणार की मी आजारी आहे. साफ साफ लिहिले आहे इकडे, पूर्ण वाचा. सियोनच्या निवासी बद्दल हे बोलत आहेत, ज्याचे मी आणि तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी गाणे बनवले, सियोन देश हमारा देश जाएगा हम परदेश. तर ठीक आहे, कोणच निवासी नाही बोलणार मी आजारी. तर तुम्ही बोलू नाही शिकत, तुम्हाला नाही बोलायचं आहे. बघा, तुम्ही बोलू सुद्धा नाही शकत. बोलणेच मूर्खता आहे, बोलणेच अज्ञानता आहे, लहानपण आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? हॅलो, तुम्ही लेकरू आहे ख्रिस्तामध्ये, मी करेल प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. विचारायला बोला, योग्य बोला. राज्य बोलण्यावर चालते. कसे चालते? बोलण्यावर. जे तुमचे तोंड आहे ते खूप मोठी गोष्ट आहे. जे तुम्ही बोलता ते खूप महत्वाचे आहे. हा राज्याचा नियम आहे. येशू ख्रिस्ताने आंधळे डोळे कसे उघडले? बोलून. मच्छीच्या तोंडात पैसे कुठून आले? बोलून. कान कसे उघडले? बोलून. मेलेले जिवंत कसे झाले? बोलून. मला का वाटतं की तुम्ही करू शकता बिना बोलून? का वाटतं की तुम्ही चुकीच्या बोलाल आणि योग्य जीवन जगाल? जर तुम्हाला योग्य जीवन जगायचं आहे तर तुम्हाला योग्य बोलावे लागेल. जर येशू ख्रिस्ताने चुका नाही केल्या आणि तो जर देवाचा पुत्र असून त्याला ह्या नियमाचे पालन करावे लागले, आणि मी कोण? परमेश्वराला पण योग्य बोलावे लागले. प्रेज द लॉर्ड. कुणाला योग्य बोलावे लागले? तुम्ही कोण? तुम्ही कोण? कुठलाच निवासी बोलणार नाही की मी आजारी आहे. बोलू नाही शिकत. मला सर्दी आली, मला खोकला झाला. कसं निघालं तुमच्या तोंडातून? Haven't you cultured your mind? तुम्ही तुमच्या विचारांना बदलले नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, आहेत का? हॅलो 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 हॅलो. है क्या? का शिकत आहेत? बोला, राज्य वचनाने चालते. कुठल्या वचनांचे? तुमच्या तोंडातून निघतात. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? तर तुम्हाला तुमचे बोलायचं आहे. काय करायचं आहे? तुमचे बोलायचे आहे. कारण तुम्ही काय जिंकू शकाल? आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे बच्चे, इयो 22:29 Because when men are cast down, then thou shalt say there is lift. सांगत आहे, जेव्हा मनुष्य खाली पडतात तेव्हा तू बोलशील, मी उंच उठत आहे, मी उंच उठत आहे, मी उंच उडत आहे, पुढे वाढत आहे. खुश होऊन बोला, मी पुढे वाढत आहे, पुढे वाढत आहे. तुम्ही नाही बोलू शकत माझा बिझनेस थंड आहे. तुम्ही नाही बोलू शकत. ते होऊ नाही शकत, कारण ज्या राज्याचे आपण आहात ते सर्व काही चालते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही कुठल्या राज्याचे आहात. तर किती जण मुंबईमध्ये राहतात? किती जण जे आपल्या गावाला जातात तेव्हा सेट बनून नाही जात? नेक आहे, दे दो. तिकडे दाखवता असं सेट, भली गरिबी जगले दाखवतात. अरे का की 2 समोसे का मागवतात? 20 मागवा, आम्ही पण आलो आहे. म्हणजेच मुंबई पासून फक्त गावात. प्रेज द लॉर्ड. ती अधिकार सोबत जातात. Praise the Lord. तर का गरीबासारखे राहता तुम्ही? दंडासेत आहे, जे मनात येईल ते बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी पुढे वाढत आहे, मी पुढे वाढत आहे. मी गरीब नाही होऊ शकत, मी आजारी नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. मी पुढे वाढत आहे. बोलत राहा. आपल्या हाताला उचला आणि अन्य भाषेत बोला. उतरले गे बहुशात गे बहुशाली इत्रपला बहुशात मानताली विप्रशोंद गे बोली गे बहुशांत गे बोली गे बहुत रखिंदला प्रोशांदर बलबा रेसा तोली गे बहुशित्र गे बहुशाती गे बहुशाती तला कांद्रोष्ट कोत्र बाली गे बहुशांदर बलबा
libro ligrabadri lebo shanda lebo shati tlakanda grebo tali grebo sati grebo lo khondra grebo shatra lebo prolo tiglebo shanda grebo tili dragandre lidra grebo grebo shatra grebo shati grebo lo tragama sote di lagaudras grebo jati lagatra grebo grebo shati grebo leba shondra lebro tili grebo ndale grebo shati tlakara pali bro shati tlakandi grebo to khota grebo shondra grebo lo bro tili laba shondra grebo leba shondra leba और अंध के बहु शतीत लमान दुल बहुतले बहु शतीत बोलोत्र कमा शौत्र के बहु शतीत लगमा शौन्द्र लगमा शौत्र कोन्द्रबा ले प्रो शतीत लकात्र बहु शतीग्र बोलो खोद्र अष्ट के बहु शतीत लगमा शौन्द्र बड़बा ली प्रो शतीत लकांत के बहु शतीत लो खोन्द्र लेके बहु शांद्र लगमा शौन्द्र ली प्रो शती प्रो उन्द के बहु शात्र बड़बा हालेलुया बोला मी पुढे वाढत आहे मी उंच उठत आहे मी पुढे वाढत आहे मी पुढे वाढत आहे हालेलुया परत टाळ्या वाजू शकतो आपण परमेश्वरासाठी जर तुम्ही पहिल्यांदा आला तर उभे राहू शकता पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत जोरात टाळ्या वाजवा यांच्या स्वागतासाठी अजून जोरात टाळ्या वाजू शकता यांच्यासाठी धन्यवाद आल्याबद्दल जसे आला आहात तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारून जावा क्योंकि वहीं से सब चीजों की शुरुआत है। छोटीशी प्रार्थना तुम्ही माझ्यानंतर बोलू शकता डोळे बंद करा आणि या प्रार्थनेला आपल्या तोंडाने माझ्यानंतर बोला आपल्या हृदयामध्ये विश्वास करून आणि आज तुम्ही येशूला आपल्या प्रभूच्या रूपाने ओळखाल बोला हे प्रिय पित्या मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये जिवंत देवाच्या पुत्रामध्ये मी विश्वास करतो की तो माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज जिवंत आहे आज मी माझ्या जिभेने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जीवन देवाचा पुत्र माझा प्रभू आहे माझा स्वामी आहे आजपासून मी वाचलो आहे आजपासून मी देवाचा पुत्र आहे आजपासून मी नव्याने जन्मलेला आहे आणि मी विश्वासाद्वारे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराच्या जीवनाला स्वीकारतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन जोरात आवाज त्यांच्यासाठी धन्यवाद आमच्या डिटेल स्क्रीनवर आहे जर तुम्ही प्रार्थना केली तर आम्हाला नक्की सांगा आणि मी तुम्हाला सांगतो की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे आणि तुम्ही नक्की वाचला आहात याच्या पहिला की तुम्ही बसा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो धन्यवाद प्रभू तुझ्या लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे मी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा बनून असेल सैतानांचा यांच्यावर कुठलाच दावाने कब्जा नाही येशूच्या नावामध्ये मी यांना आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे तुझ्या ज्ञानद्वारे तुझ्या समजद्वारे तुझ्या प्रेमाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे हे आशीर्वादित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन धन्यवाद बसू शकता परत एकदा जोरात टाळवा शकता यांच्यासाठी आपण तर ही वेळ आहे आपली भेट आपला दशमांश आपली पार्टनरशिप देण्याचा आपण आपल्या कॉरचे स्वागत करू ते आपली सहायता करतील परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यासाठी धन्यवाद गॉड ब्लेस यू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे तू जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा
येशू ख्रिस्त जिवंत सदा हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. धन्यवाद परमेश्वरा या भेटीला आणण्याची संधी आणि कृपा दिल्याबद्दल आणि सन्मान देण्यासाठी. हे आम्ही तुझ्या वचनाच्या अनुसार केले आहे. हे तुझे वचन सांगते परमेश्वराची आराधना तुमच्या धनाबरोबर करा. जसे दिले आहे प्रभू तुझ्या वचनाच्या अनुसार जे द्या तर तुम्हाला दिले जाईल. लोक मापून हलून भरपूर तुमच्या गोदीत टाकतील. आम्ही वाढलेली शेती ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मी या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो प्रभू, बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी प्रभू. आणि प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज लॉर्ड. बसू शकता तुम्ही. वाव 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 वाव. तयार आहात? अनाउन्समेंट. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना. अनाउन्समेंट खूप गरजेचं असेल. हे काय आहे? आपली सेवा आहे. मी माझी सेवा केली, तुम्हाला ऐकवलं. आता मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमची सेवा कशी कराल. ऐकून तुम्ही सेवा करा. तुम्ही सेवा कधी करता? जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही करता. त्याला ऐकून तुम्ही करता तेव्हा तुम्ही सेवा करता. तर सर्वात प्रथम अनाउन्समेंट आहे की जर तुमच्याकडे PCDL नाही, पास्टर क्रिस डिजिटल लायब्ररी, तर जावा डिजिटल लायब्ररीमध्ये. पास्टर क्रिसच्या तिथं प्रत्येक महिने प्रोग्राम चालू असतो. या महिन्यात प्रशंसावर शिकवत आहे फ्रीमध्ये. जर फ्री नाही आहे तरी खूप स्वस्त आहे. जर तुम्ही कुठल्या मुलाला विचारा तुझ्या शाळेची फी किती, थांबा कुणाला तर विचारतो मी, 2000, ठीक आहे ना. तर शिक्षणासाठी तुम्ही किती पैसे खर्च केला. जर तुम्ही PCDLचे सबस्क्राईब होता तर 3 महिन्याचे 1700 रुपये, 3 महिन्याचे. पण ह्याने तुमच्या आत्म्याचा विकास होईल. हे लहान मुलगा सांगता याची फी किती आहे? 2000. किती सबस्क्रिप्शन किती आहे? 1700, 3 महिन्याचे. तर योग्य गोष्टीमध्ये निवेश करा. ऐकता तुम्ही? कशात निवेश करायचा आहे? योग्य गोष्टीमध्ये. कारण तिथून तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकाल. प्रेज द लॉर्ड. तर बुद्धिमान बना. शेजाऱ्याला बोला बुद्धिमान बना. बुद्धिमान बना. जर तुमच्याकडे आमचे ॲप नाही आहे, किंगचॅट नाही आहे, बायबल नाही आहे, तर तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे. आपला फोन घेऊन बाहेर फेकून द्या, नाही तर डाउनलोड करा. पास्टर क्रिसनी पण काल पण आठवण काढली की ज्या फोनमध्ये बायबल नाही, आमचं काही नाही, तो दगड आहे. आणि दगडाला काय करतो आपण? फेकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हे ॲप तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर आमचे सेंटर्स आहेत, आमचे चर्च आहेत 22 भाषांमध्ये, 14 भाषांमध्ये चिल्ड्रन चर्च आहे. या सर्वांचा वापर करायचा. तुम्ही सेल लीडर आहे तर आपला एम बनवा. आणि जर तुम्ही सेलचे पार्ट नाही तर बना. पास्टरने काल शिकवले जर तुम्ही सेलचे पार्ट नाही तर तुमचा रॅप्चर खूप कठीण आहे. सेल आमच्या सेवाचा प्रकार आहे. जर तुम्ही सेलमध्ये जात नाही, जर तुम्ही जर फाउंडेशन स्कूल नाही केले तर तुम्ही चुकीच्या जागी आहेत अजून पण. तर योग्य ट्रेनिंग द्या स्वतःला. तर सेलचे मेंबर बना आणि आपले फाउंडेशन स्कूल करा. हालेलुया. उभे राहू शकतो आपण. देवाचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा आमच्या जीवनात वास करतील आणि आम्ही सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. थँक्यू व्हेरी मच. कॉलेज यू. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment, and share. Thank you, and God bless you.